में काई परसेंटेज न काई कमीशन काने एक बेसिक नॉमिनल फी हुंदी आ ऐं हिन में हिन वक्त 40,000 ॿारनि जो डेटाबेस आ रिश्तो में न सिर्फ हितां इंडिया खां ॿाहिरि ऑल ओवर इंडिया सभिनी जा ॿार उन में रजिस्टर्ड आहिनि। मां जेतिरो सम्झां तो 1000 खां वधीक ॿार उन में उन्हनि खे पंहिंजो मतिलबु लाइफ पार्टनर मिली चुको आहे हिन वक्त ताईं 6 सालनि में 1000 खां वधीक ॿार रिश्तो जे थ्रू शादी करे चुका आहिनि। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर कैंप 4 के सुभाष टेकरी परिसर स्थित सिद्धार्थ सिनेहा मंडल मैदान में आयोजित क्रिकेट टूर्नामेंट के दौरान एक युवक पर जानलेवा हमला किए जाने की घटना सामने आई है। प्राप्त जानकारी के अनुसार शनिवार रात करीब 9:30 बजे मैदान में मौजूद रोहित जगदारे का किसी युवक के साथ किसी बात को लेकर विवाद हो गया। देखते ही देखते यह विवाद इतना बढ़ गया कि एक युवक ने धारदार हथियार से रोहित पर हमला कर दिया। इस हमले में रोहित गंभीर रूप से घायल हो गया। घटना के तुरंत बाद रोहित को उपचार के लिए उल्लासनगर के सरकारी सेंट्रल हॉस्पिटल में भर्ती कराया गया, जहां उसका इलाज जारी है। अस्पताल सूत्रों के अनुसार फिलहाल उसकी हालत स्थिर बताई जा रही है। वहीं इस गंभीर घटना को लेकर विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में मामला दर्ज करने की प्रक्रिया शुरू कर दी गई है और पुलिस आगे की जांच कर रही है। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकडे, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। आज शनिवार आहे, माझ्या इथे टुर्नामेंट आहे सुभाष टेकडीला। तर त्या सुभाष टेकडीमध्ये माझा भाऊ टुर्नामेंट बघा होता, दुपारचा वेळ होता। तर दुपारच्या वेळेमध्ये टुर्नामेंट होता बघा होता तर माझ्या भावाचे एका पोराचे सुमित सदावर्ते काहीतरी असं त्या पोराचं नाव आहे, आडनाव। तर त्यांच्या दोघांची भेट चालू होती, म्हणजे मच चालू होतं। मी ती मच पूर्ण सॉल्व म्हणजे तिकडे आम्ही सॉरी विरी बोललो, तर बोललो भाऊ जाऊन दे, बोललो माझ्या काय भाऊ काय चुकायचं मला माफ कर, त्या जाऊन। मग माझा भाऊ घरी गेला। घरी गेल्यानंतर 8:30 वाजता माझा भाऊ काहीतरी आला तिथे आला तर तिकडं ते 10-15 जण होते। ते 10-15 जण तर होते तलवारी डायरेक्ट, आणि एवढं मारलं तो तिकडे पडला। सोडून पाहिलेलं आहे ते लोक, आणि आम्ही मग बघितलं तर मी लगेच हॉस्पिटलला त्याला घेऊन आलो तर ते सुमित आणि ते विलन आणि एक कधी पण पैसे देऊन ह्याच्या मध्ये पण भांडण आले, ते पैसे देऊन लगेच बाहेर आला सुमित। त्याला दोघी भाऊ होते, तो मॅच खेळता का ना भावाला मारला आला तिकडे। तर हे दोघं हे पैसे देऊन नाही का, यांचा पैसा आहे मारताना यांचे नाव सांगतो मी सर, सुमित, अनिकेत, विलन आणि असे त्याच्या दोघी भाऊ, ते दोघं भाऊ होते। त्या दुसऱ्या भावाचं नाव माहिती त्याला सिंगम बोलतात, दोघांना सिंगम बोलतात। पोरं पण आलते आणि दहाजणले ते पूर्ण गँग आलते। दीपक गायकावर कोणी त्यांनी पोरं तो पाठवले। दीपक माझ्या भाऊ पहिल्यापासून क्रॉस मध्ये आहे, तो पोरं पाठवतोय माझ्या भावाला मारला। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।